राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकिंदपूर कडा कॉलनी येथे माजी विद्यार्थी संघ व पालक मेळावा संपन्न। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकिंदपूर कडा कॉलनी येथे माजी विद्यार्थी संघ व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्याला शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत चर्चा करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक प्रगती तसेच भविष्यातील योजना यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली। मेळाव्याच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व माजी विद्यार्थी संघाने परिश्रम घेतले। मुख्याध्यापक वडगणे जालिंदर, शिक्षक मते बाबासाहेब शिंदे दत्तात्रेय, कवडे प्रदीप, बोरावके मॅडम, डमाळे मॅडम, अवचरे मॅडम, देवकर मॅडम, कोल्हे मॅडम, गायकवाड मॅडम, जाधव मॅडम तसेच यावेळी पालक भरत राजगिरे यांनी वाचनालयासाठी स्टँड, राकेश खावडे यांनी शाळेच्या कंपाऊंडसाठी लागणाऱ्या विटा तसेच पारखी यांनी झाडे, ग्रामपंचायत सदस्य मंजना खंडागळे यांनी शाळेसाठी पांढरा बोर्ड, राजेंद्र गांधी यांनी शाळेसाठी लाल माती देणार असल्याचे सांगितले। तसेच शाळेचे शिक्षक मॅडम श्रीमती मीनाक्षी अवचरे यांनी कैलासवासी नंदकुमार गवळी साहेब यांच्या स्मृतिप्त्यर्थ शाळेसाठी संपूर्ण भव्य वाचनालय देणार असल्याचे या मेळाव्या प्रसंगी सांगितले। की सांस्कृतिक स्पर्धा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल समस्त पालक व शिक्षकांना शाळेचे नाव उज्ज्वल होण्यासाठी असेच पालकांचे सहकार्य लाभले तसेच पालकांच्या सहकार्यांची गरज असल्याची यावेळेस सांगितले। तसेच यावेळी शिक्षकांनी असे सांगितले की झालेल्या स्पर्धेमध्ये हस्ताक्षर, वक्तृत्व, कथाकथन, त्याचबरोबर गीत गायन या स्पर्धेमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून नाव उज्ज्वल केल्याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले। आणि हे टीम वर्क असतं आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व शाळेने खूप मदत केलेली, सहकार्य लाभलेले। त्याचबरोबर आमचे जे काही आदरणीय पालक आहेत तर त्या पालकांनी सुद्धा त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आम्हाला तिन्ही चारी कार्यक्रमाच्या वेळेस दिलेलं आणि अतिशय म्हणजे त्या पालक भगिनी आमच्या म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या सोबत राहून आमचे बंधू देखील पारखे या ठिकाणी आम्हाला त्यांनी इतकं सहकार्य केलं की अगदी काय बनवायचं काय नाही म्हणजे राज्यासारखं तिथं सुद्धा शिक्षक लोक म्हणजे हे शिक्षक आहेत का म्हणलं नाही, आमचे पालक आहेत। तर त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा विशेष वाटलं इतर शिक्षकांना की पालक एवढे मदत करतात म्हणजे हेच आमचं त्या ठिकाणी आमचं मानसिक समाधान आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो की खरोखरच आपले पालक आपल्यासाठी, आपल्या शाळेसाठी खूप मोठं योगदान देतात आणि सहकार्य खूप करतात आणि असं सहकार्य तुमचं आम्हाला नेहमीच राहो। त्याचबरोबर माझी एक विनंती आहे की काही गावामध्ये असं ठरलेलं आहे की 6 ते 8 या 2 तासामध्ये मुलांना मोबाईल बिलकुल द्यायचा नाही। 6 ते 8 फक्त 2च तास तुम्ही त्यांना अभ्यासाला लावा। टीव्ही सुद्धा बंद, टीव्ही बंद। थोडक्यात आता असं आहे, काही जण फायनान्शियल देऊ शकत नाही, काही जण असं करू शकतात की आपल्याकडे पैसा पण एखादी व्यक्ती असली की ती आपल्या शाळेला काही देऊ शकते, तर तिचं आणि स्टाफशी भेटणी करून त्यांना आपण गॅदरिंगला बोलू किंवा कोणत्या एका छोट्या कार्यक्रमाला त्यांना आपण सांगितलं की भैया भेटायला गेलं ती जमत आता आपल्या शेजारचे डॉक्टर वगैरे समोरच राहील तो सुद्धा तिथं बाकी केलं कडा कॉलेज असे बरेच आहेत बऱ्याच जणांना बरेच आठवत असते बरेच असे की हे लोक येते यांना तुमचा कॉल गेला मला वाटते मोठे डॉक्टर्स किंवा व्यावसायिक असतात हे फायनान्शियली मदत नाही करत। बाकीची तुम्हाला मदत असेल ते काय प्रकरणाला तसे आठवते ते आणखी पालकांना आठवते त्यांच्याकडे नावं जर आपण केले गेली आणि याला तुमचा कॉल गेला तर त्यांच्याकडून काही ना काही चांगल्या प्रकारे येतो शाळेला। आज प्रत्येकाला जे वाटतं तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला जावं त्यांना वेळ किंवा आता काय आता जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती सुरू होतं त्याच्यात आपल्या ह्या भागामध्ये गटातून येऊन फिरायला दिसत असतात त्यांना आता ते भुकेले असतात प्रसिद्धीच्यासाठी। आपली इथे पत्रकार सुद्धा आहेत, आपली इथे पालक ते पण आपल्याला सपोर्ट करतात त्या गोष्टी। मग त्यांना बोलवलं कार्यक्रमाला किंवा याला तर ते आज नाव होतं म्हणून काहीतरी एक वस्तू तुम्ही दिली तर तुमचं पेपरला नाव येतील, त्यांना आज पब्लिसिटी लागते, यानुसार सरपंच करतात तुम्ही काय करता त्या गोष्टी तुम्ही आपल्याला आउटपुट भेटू शकतो। आता या गोष्टीत आता आज सांस्कृतिक कार्यक्रम झाला पंचायत समितीकडे आपण चॉकलं गेलं पालकाला वाटत असेल की माझ्या मुलाचं अक्षर असं दिसायला पाहिजे, कुणाला वाटतं कुणाला नाही वाटत, सगळ्यांना वाटतं। मग अशा प्रकारचं अक्षर जर पाहिजे असेल तर ते रोज वर्गात शक्य नाही।
आम्ही बघतो मुलं उलटे अक्षर लिहितात. इथं सकाळी थोड्या सरांचा माझा विषय झाला. 50% मुलं रेषा उलटी जातात, उजवीकडून डावीकडे. मला कळलंच नाही असं काय. आणि ज्या वेळेस हुशार मुलं पेपर लिहितात त्यांना सेकंदामध्ये वेळ वाचवावा लागतो. ज्यावेळेस प्रत्येक वेळेस उलटी रेष द्यायची नाही त्याला तितकं अभ्यास हात उचलावा लागतो. ज्या मुलाला 100 पैकी 99 मार्क पडतात त्याच्या अक्षरांनाच होणार तेवढा वेळ जातो. अक्षरांचं वळण आहे, अक्षरांचे स्ट्रोक आहे. मग तेवढे सरांसारखा माणूस आम्हाला गॅरंटी राज्यावरती काम आहे. रांगोळी आहे, त्यांची रांगोळी उत्कृष्ट आहे. मते सर आहे म्हणजे आल्यानंतर पहिलं काम लगेच खेळायचं सुरू. रविवारची शाळा चालवायची म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये. अभ्यासाला रोजचा दिवस आहे, रोजचा वेळ आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत. आता आमच्याकडे एक मुलगी आहे, 3 शब्दावरून गोष्ट तयार करायची, 5 ते 7 मिनिटं बोलू शकते. आता इथं आम्हाला पण माहिती इथे येऊन बोलायचं ठरलं तर बऱ्याच वेळेस आपल्याला स्वतःला तयार करावं लागतं, पण ती मुलगी गोष्ट तयार करते. पण तिला ते उत्कृष्ट मार्गदर्शन किंवा सरांनी सांगितलं आपल्याला की एरंडे डॉक्टर आहे, मग जर आम्ही जर सांगितलं दात चांगले घासले पाहिजे मुलं म्हणते त्यांचे पाप. संकरित पालक तरी असावे, परंतु भाताच्या बोटावर मोजण्याचे पालक असल्यामुळे आम्हाला तर जे काय व्यक्त करायचं असतं जे आमच्या मांडायच्या असतात शंका किंवा चांगल्या गोष्टीवर तर त्या मांडता येत नाही. कारण ठराविक जे पालक सुज्ञ आहेत तेच असतात. जे आम्हाला सांगायचं असं ते सगळं राहून जातं. कारण मला असं म्हणायचं की हे जे आलेले पालक आहे त्यांना पण सांगावं, तुमच्याकडून त्यांना निरोप द्यावं की यायला पाहिजे शाळेमध्ये. तुम्ही 2-2, 4-4 पालक जोडले तर संख्या वाढू शकते. नेक्स्ट ज्यावेळेस होईल मेळावा त्यावेळेस आणखी पालक तुम्ही घेऊन या, तुमचं पण काम आहे तर चला तुमच्या ओळखीचे जे असतील त्यांना घेऊन या. आणि या ठिकाणी याच्या जे आले त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. तुमच्या ज्या शंका आहेत त्या ऐकल्या, आमच्या ज्या शंका आहेत तुम्ही ऐकल्या, आणि जे काय करणार आहोत त्याचा कृती करणार आहोत हे सांगितलंय. आणि एवढं आमचे जे विषय ऐकले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आभार मानते. आणि आजचा हा जो कार्यक्रम होता मेळाव्याचा तो संपला. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.